करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार शुक्रवार, 28 ऑगस्ट 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, रक्षाबंधन. समर्थ म्हणाले, दिवस तर फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे, आणि आजचा हा दिवस रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या बघा प्रत्यक्षात प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा पवित्र सण आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. आजच्या दिवशी जर पाहायला गेलो, बघा, बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते आणि भावाच्या सुखी व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. कारण प्रत्यक्षात भाऊ आपल्या बहिणीचं सदैव रक्षण करण्याचं वचन देत असतो. आजच्या दिवशी जर पाहायला गेलो तर घरामध्ये आनंदाचं वातावरण असतं. बहीण भावासाठी राखी, मिठाई आणि बघा प्रत्यक्षात औषणाची बघा तयारी करत असते. भाऊ बहिणीला प्रेमाने भेटवस्तू देतो. कारण ज्याप्रमाणे भाऊ बहिणीमधलं प्रेम, विश्वास आणि आपुलकी बघा प्रत्यक्षपणे दृढ होत असते. आपण पाहत असतो, ऐकत असतो. कारण राखी हा केवळ एक धागा नसून तो प्रेम, विश्वास, जबाबदारी आणि संरक्षणाचं प्रतीक आहे. काय बघा प्रत्यक्षपणे त्या राखीला आज किंमत आहे. कारण दूर राहणारे भाऊ बहिणी ही बघा आजच्या दिवशी एकमेकांना शुभेच्छा देत असतात. आजचा हा दिवस नात्यांची गोडी वाढवणार आहे, सुंदर सण आहे. त्यामुळे हा सण आज आपण बघा प्रेमाने, आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला पाहिजे. कारण प्रत्यक्षात बघा बहीण आपल्या भावाच्या हातावर सुंदर राखी बांधते ना, भावाला प्रत्यक्षपणे बघा ओवाळते, कपाळावर कुंकवाचा टिळा लावते, त्याला मिठाई भरवते आणि भाऊ सुद्धा आपल्या बहिणीला बघा प्रेमाने भेटवस्तू देत असतो. कारण भाऊ बहिणीमध्ये आता प्रेम पाहायला मिळत नाहीये. परंतु ज्याप्रमाणे भांडण झालेलं आहे, वाद झालेला आहे, परंतु आजच्या दिवशी भाऊ आणि बहीण यांच्यात कितीही जरी भांडणं झाली असली तरी प्रेम मात्र कायम असतं. म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुने राग विसरून दोघेही प्रेमाने एकत्र येत असतात आणि एकत्र आले पाहिजेत. म्हणून हा आजचा दिवस आहे. आपण प्रामुख्याने जर पाहायला गेलो, बाजारामध्ये अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी राख्या आपल्याला पाहायला मिळत असतात, बरोबर की ना. आपल्याला वाटतं की अशा प्रकारची राखी हवी, सोन्याची हवी, चांदीची हवी. पण प्रत्यक्षात साधा दोरा जरी बांधला ना, धागा, तरी ती सुद्धा बघा प्रेमाची एक भेटवस्तू आहे. अनेक प्रकारची दुकानं बघा, मिठाई आणि भेटवस्तूंची दुकाने ही सजलेली असतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत बघा सर्वजण हा सण उत्साहाने साजरा करत असतात. आता ज्या प्रकारे भाऊ एखाद्या वेळी बघा परदेशात राहत असेल, काही कामानिमित्त गेलं असेल, किंवा एखादी बहीण बघा कामानिमित्त परदेशात गेली असेल,
किंवा लांब कुठे बघा प्रत्यक्षपणे गावी कामानिमित्त गेली असेल, तर आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, भावाला तर राखी बांधायची, मग आता कशी बांधणार? मग बघा प्रत्यक्षात काही बहिणी आपल्या भावांना पोस्टाने किंवा कुरिअरनी राखी पाठवत असतात. आपण पाहतो ना. पण ज्या वेळेला बघा, जेव्हा बहीण आपल्या घरात असते, लहानपणापासून बघा प्रत्यक्षपणे आपण एकमेकांसोबत भांडत सुद्धा होतो. आता मोठं झालो तरीसुद्धा आपण अजून भांडतोय, बरोबर की नाही? जेव्हा आपण लहान होतो तेव्हा एखादा आईबाबांनी नवीन वस्तू विकत आणली की आपण ती वस्तू आपल्याला हवी म्हणून आपण बहिणीला बघा प्रत्यक्षाने ओरडायचो, तिच्या हातून ती वस्तू हिसकावून घ्यायचो. पण बघा प्रत्यक्षात बहीणसुद्धा काही बोलत नव्हती, आणि ज्यावेळी बहिणीला नवीन वस्तू आणली की आपण पुन्हा तीच वस्तू आपण हिसकावून घ्यायचो. त्याच्यामुळे वाद व्हायचे, बरोबर की नाही? परंतु आज ते वाद बघा प्रत्यक्षपणे शांत झाले. काही ठिकाणी बघा प्रत्यक्षात या देहाचा भाग चालू आहे. कारण अनेक वाद आपल्याला पाहायला मिळत असतात. पण प्रत्यक्षात भाऊ बहिणीचं जे प्रेम असतं, नातं असतं, विश्वास असतं, ते टिकवता आलं पाहिजे. म्हणूनच रक्षाबंधन हा सर्वात आवडता सण. कितीही जरी बहीण बघा प्रत्यक्षपणे लांब असली तरी राखी आपल्याला बघा प्रत्यक्षपणे पाठवत असते. कारण आपल्यासाठी प्रत्यक्षात ती बहीण बघा आपल्या सुखी जीवनासाठी, दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते. म्हणून दूर राहणारे सुद्धा भाऊ बहिणी या निमित्ताने बघा एकमेकांच्या जवळ येत असतात. विचार करू नका, माझ्या हाताला छोटी राखी बांधली, आपण दुसऱ्यांच्या हाताकडे पाहतो, अरे याचा हात एवढा भरलेला आहे, मग याला भरपूर बहिणी असतील. पण प्रत्यक्षात राखी बांधणं आणि त्याच बहिणींचं बघा प्रत्यक्षपणे संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. राखीचा धागा जरी छोटा असला ना, तरी त्यामागील प्रेम आणि नातं खूप मोठं असतं. म्हणून आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, बरोबर की नाही? माझी बहीण गरीब आहे, माझा भाऊ गरीब आहे, इथे गरीब श्रीमंताचा बघा भाग चाललेला नाहीये. पण प्रत्यक्षात जिव्हाळ्याचं नातं, जिव्हाळ्याचं प्रेम, नातं घट्ट तेव्हाच होतं. जुने गैरसमज, भांडण विसरून जाणं, यातूनच नातं घट्ट होत असतं. आपल्या कुटुंबामध्ये आनंद तेव्हाच वाढतो जेव्हा एखादा सण बघा प्रत्यक्षात आनंद आणि समाधान घेऊन येत असतो. म्हणून प्रत्यक्षात आजचा हा सण आपल्याला कोणतंही नातं स्वार्थाशिवाय प्रेमाने आणि विश्वासाने जपण्याची शिकवण देत असतो. कारण विचार जर केला, आपण आजच्या दिवशी जेव्हा बघा बहीण भावाकडे येत असते, तेव्हा बहीण ज्या वेळेला लहान असते तेव्हा आपण एकत्र असतो, तेव्हा बहिणीचं प्रेम बघा प्रत्यक्षपणे आपल्याला कळत नाही. आपण उलटसुलट बहिणीला बोलत असतो, बरोबर की नाही? बहीण आपल्यापेक्षा मोठी असते. पण ज्या वेळेला त्या बहिणीचं बघा प्रत्यक्षपणे लग्न होतं आणि ती बहीण ज्यावेळी सासरी जाते, तेव्हा आपल्याला बघा प्रत्यक्षात त्या बहिणीची ओढ लागते की नाही?
कारण प्रत्यक्षात आपण जेवढे बघा भांडण करायचो तरीसुद्धा बघा जिव्हाळ्याचं नाते, जिव्हाळ्याचं प्रेम आपण कधीही विसरू शकत नाही. आपले डोळे बघा पाणावलेले असायचे. हाच तो क्षण आहे. बहीण कधी येईल, माझ्या हाताला राखी कधी बांधेल, असा आपण विचार करायचो. पण जेव्हा बघा प्रत्यक्षात बहीण आपल्या घरी येते, तेव्हा घर किती आनंदानं बघा फुलून जातं की नाही. आईबाबांना सुद्धा उत्तमच वाटतं. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, हेच खरं नातं आहे, हेच खरं ऐश्वर्य आहे. पण आता अहो प्रत्यक्षात जर पाहायला गेलो तर जमिनीवरून वाद चालू आहेत. भाऊ भावाशी वैरी, बहीण भावाशी वैरी. का? जमिनीवरून वाद चालू आहेत. हिस्सा नाही हो, समर्थ म्हणाले. दिवस हाच फार उत्तमाचा आहे, परंतु भाग देणं गरजेचं आहे. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, जमिनीचा हिस्सा जर कमी जरी मिळाला ना, तरी बहीण भावाशी बोलायची बंद होते, किंवा भाऊ बहिणीशी बघा प्रत्यक्षपणे बोलायचं बंद होतो. असं का होतं? असं होताच कामा नये. कारण घेऊन तर आपण काही जाणार नाही येत ना, पण जे जिव्हाळ्याचं नातं आहे, जे प्रेम आहे, ते आपण स्वीकारलं पाहिजे. बरोबर की नाही? म्हणून हा आजचा दिवस आपल्यासाठी आनंद घेऊन आलेला आहे. काल नारळी पौर्णिमा होती, आज रक्षाबंधन आहे. आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे बघा, जशी राखी आपल्या हाताला बहीण बांधत असते, त्याचप्रमाणे आपण सुद्धा बहिणींचं रक्षण केलंच पाहिजे. बरोबर की नाही? ज्या वेळेला आपण आजारी पडतो, त्यावेळेला बघा बहीण आपल्या सोबत असते. आपल्याला बघा प्रत्यक्षात डबा घेऊन येत असते हॉस्पिटलमध्ये. आपण बरं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करत असते. जेव्हा बहीण बघा प्रत्यक्षात देवाकडे प्रार्थना करत असते, तेव्हा आपल्याला आई बाबा सांगत असतात की बहिणीने सुद्धा बघा प्रत्यक्षात देवाकडे प्रार्थना केली आहे तुझ्यासाठी. तेव्हा आपल्या डोळ्यातून पाणी येतं. अरे, मी बहिणीशी भांडण करायचो. जेव्हा एखादी वस्तू नवीन आणली की मी हिसकावून घ्यायचो, पण आज तीच बहीण माझ्या दीर्घ आयुष्यासाठी, माझ्या सुखी जीवनासाठी देवाकडे प्रार्थना करत आहे. मग हेच नातं खरं जपलं पाहिजे. आणि या नात्यामध्ये अजून गोडवा बघा प्रत्यक्षात कसा प्राप्त होईल. म्हणून जीवनात कोणालाही न दुखावता प्रत्यक्षात ज्याप्रमाणे सण उत्साहात साजरा करणं फार गरजेचं आहे. बरोबर की नाही? आज बहीण आपल्या घरी येणार आहे, त्यावेळी आपण जेवणाचा नवीन बघा प्रत्यक्षपणे मेनू तयार करत असतो. नवीन पदार्थ, आज बहिणीचा आवडता पदार्थ आपण तयार करत असतो ना. जे बहिणीला आवडतं ते आपण घेऊन येत असतो. आणि तेच पाहून बघा बहीणसुद्धा खुश होते की नाही. म्हणून समर्थ म्हणाले, छोटे कुटुंब सुखी कुटुंब. पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, असंच सुखी कुटुंब राहण्यासाठी ज्याप्रमाणे कुठलाही वाद, कुठलंही भांडण सर्व विसरून आजचा हा दिवस रक्षाबंधनाचा आहे, आणि रक्षाबंधन म्हणून उत्तम प्रकारे सण हा साजरा करता आलाच पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.